बातमी नाशिकमधून आहे। नाशिक शिवसेनेतील अंतर्गत वादावर शिंदेंची मध्यस्थिती पाहायला मिळते। कारण शिवसेनेतील अंतर्गत वादावरती एकनाथ शिंदे तोडगा काढणार असल्याचे समजतंय। शिवसेनेच्या नगरसेवकांची शिंदे मुंबईमध्ये बैठक घेणार आहेत। शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांना उपमहापौर पद मिळाल्यानं तिदमे नाराज झाले होते। महानगर प्रमुख आणि नगरसेवक पदाचा राजीनामा घेण्याचा देखील इशारा देण्यात आला होता। मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाल्यानं त्यांनी काल यू-टर्न घेतला। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, शिवसेनेतल्या वादावरती आता एकनाथ शिंदे तोडगा काढणार आहे, कितपत यश मिळू शकतं शिंदेंना? सिद्धेश, मागच्या काही दिवसांपासून नाशिक शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यातच महापालिकेचे जे उपमहापौर साठी विलास शिंदे यांचं नाव आल्यानंतर महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हे नाराज झाले आहेत। त्यांनी महानगर प्रमुख पदाचा आणि नगरसेवक पदाचा मी राजीनामा देईन अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली। आपण मुंबईत या, आपण या सगळ्या मुद्द्यावरती तोडगा काढू अशा पद्धतीची एक आश्वासन जो आहे तो एकनाथ शिंदेकडनं देण्यात आलेला होता। पण अंतर्गत गटबाजी देखील खूप मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेत वाढलेली आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदे यांनी आज जे नूतन नगरसेवक आहेत, जे नवीन नगरसेवक निवडून आलेले आहेत, या सगळ्यांना मुंबईमध्ये आमंत्रण बैठकीसाठी देण्यात आलेलं आहे। सगळ्या नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांची आज एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत। त्यामुळे या अंतर्गत गटबाजीवरती काय एकूणच तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच पद्धतीने गटनेता आणि उपमहापौर हे सगळे दोन्ही पद जे आहेत 6 वर्षांसाठी करा अशा पद्धतीची मागणी काही नगरसेवकांची आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती तोडगा निघतो का आणि जे नाराज नगरसेवक आहेत आणि प्रवीण तिदमे आहेत त्यांची नाराजी दूर होतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय सध्या एकनाथ शिंदे ही नाराजी दूर करण्यात कितपत यशस्वी ठरतात, अंतर्गत वाद शमतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।